नमस्कार अमर साहेबजी. हां, नमस्ते. मी सचिन पाटील बोलतो लोकमान्य न्यूज डिजिटल मीडियाकडून. हां, नमस्ते. सर्वप्रथम भाजपच्या कोल्हापूर महापालिकेच्या सरचिटणीसपदी तुमची निवड झाल्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा. आभारी आहे, आभारी आहे. आता आपण एवढी मोठी जबाबदारी तुमच्यावर येऊन पडली, तर त्या ते संदर्भात काय भावना आहेत आपल्या? पक्षाचं सर्वप्रथम मी धन्यवाद म्हणेन. पक्षानं एक मोठी जबाबदारी मला दिलेली आहे आणि त्या जबाबदारीला माझं कर्तव्य आहे मान देणं आणि ती जबाबदारी पूर्ण करणे. आता या सरचिटणीस पदाचं म्हणजे फार चांगलं आणि एक मानाचं पद आहे. हो, तर ते काम करत असताना कामाची दिशा कशी असेल, म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेचे जे नागरिक आहेत आता ओके. आणि पक्ष संघटनेसाठी हां, आपण हां. या पहिल्या टप्प्यात कोणतं उपक्रम विशेष काय करणार आहेत का? का काही योजना राबवणार आहे? नक्की, नक्की. पक्षाने ॲक्च्युली भारतीय जनता पार्टी हा खूप मोठा राष्ट्रीय पक्ष आहे. पक्षात संघटनेला खूप मोठं स्थान आहे. पक्षानं मला 2015 मध्ये अनुसूचित जाती शहर अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिलेली. हं, त्यानंतर 3 वर्षानंतर चिटणीस म्हणून फादर बॉडीमध्ये जबाबदारी दिलेली. हं. माझ्या कामाची दखल घेत मला आता पक्षानं सरचिटणीस पदावरती जबाबदारी दिलेली आहे. पक्षामध्ये, संघटनेमध्ये, भारतीय जनता पार्टीमध्ये गोरगरीब, मिडल क्लास, हाय क्लास या सगळ्याच लोकांचा विचार करून पक्षामध्ये आता केंद्रामध्ये सत्ता आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता आहे आणि मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली खूप चांगलं काम चालू आहे आणि खूप बऱ्याच अशा योजना आहेत ज्या आता ग्राउंड फ्लोअरला आता आम्ही पक्षाच्या माध्यमातून राबवत आहोत. आता गेले आता ह्या दीड-दोन महिने पक्षातील झालं, दीड-दोन महिने झालं पक्षाच्या माध्यमातून आमचे कमीत कमी 50 ते 60 कॅम्प झालेले आहेत. त्याची तुम्हाला माहिती असेलच. हो बरोबर. हा बरोबर आहे, बोला ना. हो. त्यामुळे पक्षानं आमची कामाची दखल घेऊन आम्हाला आता हे सरचिटणीस पद दिलेलं आहे आणि या पदाचा सुद्धा चांगला मान आम्ही ठेवून चांगल्या रीतीने आम्ही काम करू. आता तुम्हाला हे जे मोठं जे पद मिळालंय, तुम्ही जे आता तुमच्यावर व्याप पण थोडं कामाचं जास्त असणार आहे. बरोबर मग आहे. या पदावरून कोल्हापूरच्या नागरिकांना आणि पक्ष कार्यकर्त्यांना आपण आता या छोट्याशा आपण जे कॉल आहे तुम्हाला केलाय त्यातून काय संदेश ओके. देणार आहात तुम्ही? कोल्हापूर शहरातील नागरिकांना पक्षाच्या माध्यमातून तर आता बऱ्याच अशा कॅम्पच्या माध्यमातून सगळ्या योजना पक्षात आपल्या भागातील लोकांपर्यंत पोहोचलेल्याच आहेत. त्याचबरोबर कार्यकर्त्यांना मी असं सांगेन की संघटनेच्या माध्यमातून आपल्या ज्या लोकांच्या टचमध्ये राहण्यासाठी, घरापर्यंत जाण्यासाठी योजनेत ज्या काही आपण पक्षाकडनं आलेल्या योजना आहेत त्या योग्य रीतीने प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत आणि त्याचा लाभ सर्वांना दिला पाहिजे. एवढं मी दुसरी सांगू गोष्ट, इच्छितो. आता तुम्ही मला असं बोलता बोलता बोलला की तुम्ही अनुसूचित जाती या जमातीचं प्रतिनिधित्व करताय. हां, माझ्याकडे 2015ला ती जबाबदारी होती. मग यातून अनेक वेळा भाजपमध्ये भाजप हा आपल्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्या विशेष अँगलनं, म्हणजे एक वेगळ्या अँगलनं बघितलं जातं की बघतात लोक. त्याला तसं काही इतर विरोधी जाणवलेलं नाही. विरोधी पक्ष आहेत, तो त्याच्यावर भाजप पक्षावरती तो असं सातत्यानं हे करत असतोय, आरोप करत असतोय. तर पक्षाच्या, हे संघटनेच्या माझा ऐका ना, प्रश्न. पक्षाच्या आणि संघटनेच्या प्रत्येक पदामध्ये अनुसूचित जातीला खूप चांगलं स्थान दिलेलं आहे आणि त्या स्थानाचं काम सुद्धा अनुसूचित जातीचे प्रतिनिधी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडतात आणि असं काय आम्हाला 2015 पासून आम्ही काम करतोय, अशी कोणतीही भूमिका आम्हाला आतापर्यंत जाणवलेली नाही. हा म्हणजे भविष्यात तुम्ही हे लोकांना किंवा नागरिकांना हे अनुसूचित जाती आम्ही जमातीचे असतील किंवा मागासवर्गीय समाजाचे असतील त्यांना तुम्ही ते नक्की. भाजपची ही जी कामाची शैली आहे हो, ती हो, हो. तशी नसून योग्य रीतीने चालते हे पटवून देण्यासाठी पण भविष्यात काय प्लॅन केलं का? तसे काय उपक्रम करणार आहात का? पक्ष वरून देताना या सगळ्या ऍक्टिव्हिटी आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच करत असतो आणि अनुसूचित जाती आणि समाजामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत, बऱ्याच योजना आहेत ज्या या आमच्या समाजाच्या दृष्टिकोनानं हिताच्या आणि अ, त्यांचा विचार करून केलेल्या आहेत. असं कोणतीच गोष्ट नाही की जे न विचार करता पक्षाने केलेली नाहीये. धन्यवाद. आपल्या नवीन धन्यवाद. जबाबदारीसाठी पुन्हा एकदा आमच्या चॅनलकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.